गाईज सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना, मजेत आहात ना? मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या या सिक्कीमच्या ट्रिपमध्ये. तर पहा, आज आहे सिक्कीमचा ट्रिपचा तिसरा दिवस, म्हणजे आपण निघाल्यापासूनचा आजचा हा तिसरा दिवस आहे. सिक्कीममध्ये दार्जिलिंगमध्ये आहोत आणि दार्जिलिंगमध्ये ज्या छोट्याशा शहरामध्ये आहे, ज्या सिटीमध्ये आहे, त्या सिटीचं नाव आर्ट गॅलरी. ज्या दार्जिलिंगमध्ये आर्ट गॅलरी म्हणून जी सिटी आहे, त्या सिटीमध्ये आपण 2 दिवस थांबलो पहा, म्हणजे कालचा आणि आजचा दिवस. आज आपण दुसऱ्या शहरामध्ये जाणार आहोत. थोडंसं साईट सीन्स वगैरे करणार आहोत. आज कुठे थोडं फिरणार आहे आर्ट गॅलरीमध्ये आणि तिथून पुढे पुढच्या जर्नीसाठी निघणार आहोत, म्हणजे दार्जिलिंगमधल्या दुसऱ्या ठिकाणी आपण जाणार आहोत. गंगटोकमध्ये जाणार आहोत. हे तुम्हाला सर्व साईडने दिसत आहेत ना, हे बर्फाचे पर्वत आहेत पहा. ह्याला कांचनगंगा म्हणतात. इथे कांचनगंगामध्ये आम्ही पहाटे 4 वाजता गेलो होतो पाहण्यासाठी, पण बॅड लक, आम्हाला सूर्य उगवताना दिसले नाही, कारण अचानक क्लाउड आला, त्याच्यामुळे सूर्य उगवताना आम्हाला दिसला नाही आणि असं आम्ही बर्फाचे पर्वत पाहू शकलो नाही. माउंट एव्हरेस्ट 3 माउंटननी मिळून कांचनगंगा पर्वत उभा आहे पहा. माउंट एव्हरेस्ट, ओके, कांचनगंगा. आणि और कौन सा बोले आपने? अजून एक माहिती तुमच्या सोबत मला शेअर करायची की आपण ज्या सिक्कीमच्या ट्रिपमध्ये आलेलो आहोत, सिक्कीम ट्रिपला जे आलेलो आहोत, सिक्कीम हे स्टेट आहे पहा भारतातील, आणि दार्जिलिंग हे डिस्ट्रिक्ट आहे. आणि दार्जिलिंग मध्ये आपण आर्ट गॅलरी म्हणून छोटीशी अशी सिटी आहे, त्या सिटीमध्ये आपण 2 रात्र राहिलो पहा. आता आपण साईट सीन करत दुसऱ्या छोट्याशा अशा शहरात जाणार आहोत. आपण दार्जिलिंगमध्ये आर्ट गॅलरी या शहरामध्ये जे पाहिलं ते म्हणजे प्रसिद्ध असलेलं टी गार्डन पाहिलं, तसेच रामकृष्ण लायब्ररी पाहिली, तसेच टिबेटियन रेफ्यूज सेल्फ सेंटर एरिया पाहिला, आणि आपण इथे मोहब्बते पिक्चर जिथे शूट झाला ती बोर्डिंग स्कूल सुद्धा आपण या दार्जिलिंगमध्ये असलेले छोटेसे शहर आर्ट गॅलरीमध्ये आपण पाहिलं. आता हे साईट सीन करत आपण दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहोत. जशी जशी माहिती मला मिळत जाईल तशी तशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेल. सिक्कीम ट्रिप व्लॉग 4 आपण आधीच पोस्ट केलेले आहेत. जर तुम्ही ते ब्लॉग पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते सर्व व्हिडिओची लिंक मी देत आहे. त्या तुम्ही सिक्कीम ट्रिप दार्जिलिंग ब्लॉग पाहू शकता. लवर्स मीट म्हणजेच व्ह्यू पॉइंट इशोक टी गार्डन मध्ये चाललेलो आहोत. दार्जिलिंग मधलं हे दुसरं शहर आहे पहा. आता दार्जिलिंग मधलं हे कोणतं शहर आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच पुढे शेअर करते. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कडेकडे निघलते ना हिल्स का वाटर है, उस टाइम पे फ्लड आया था जो, हाँ, तो ये जो इतना गांव है ना, नीचे विलेज था, हाँ, उस वक्त पूरा बह गया था. ओके. अभी हम लोग यही रास्ता जाएंगे. या रस्त्याने जाणार का आपण? नहीं, इधर वाला अच्छा अच्छा, जो राइट वाला है ना. हाँ हाँ. और फ्लड कितने कौन से साल में आया था? नहीं, ये 23 पे आया था, 2023 में. तो जो ये वाटर था, हाँ हाँ, वो जो रोड दिख रहा है ना हाँ, नीचे, हाँ. वो रोड तक आ गया था वाटर. अच्छा. और इस नदी का नाम क्या है? त्रिवेणी टिस्टा. तिस्टा. तिस्टा. आणि आपण आता ज्या गावात उभे आहोत, या गावाचं नाव काय? हम इस गाव का नेम क्या है? ये तो लक्ष्य बोलते हैं, पेशोक बोलते हैं, पेशोक. पेशोक गावामधली टिस्टा रिवर. तिस्टा रिवर. ज्यावेळेस आपण मागतो पाणी आले होते ते ह्या नदीचं पाणी सगळं कसं चढलं असेल. 2023 मध्ये ही तिस्टा नदी आहे दार्जिलिंगमध्ये, आणि याचं सगळं पुढे आणि ह्या नदीला आहे ना भारी दिसतंय. खूप पूर आला होता 2023 मध्ये. तेव्हा सगळी गावं ही इथली छोटी मोठी सगळी
बुडून गेली होती. एक बटालियन पूर्णपणे त्याच्यामध्ये म्हणजे आपली जी आर्मी आहे, बटालियन आर्मी ह्या नदीच्या पुरामध्ये वाहून गेली होती पूर्णपणे. ग्रीन नदी आहे, म्हणजे हिरवी नदी आहे पहा ही. आता आपण प्रवास जो करणार आहोत ना पुढचा, तो ह्या नदीच्या थोडंसं शेजारूनच करणार आहोत. अगं पण ते गाळ खाली बसतं तर वर पाणी असं निवाळ दिसायला पाहिजे ना. नाही ना, पण ती माती आहे ना सगळी. मातीचं पाणी पण सगळं असं दिसणार आपल्याला. ते माकड आले माकड काहीतरी करायचं ते हे करून. कुठे गेलं? कुठे गेलं? तेव्हा काय माकडा माकडा तसं नको गप तसं नको करू. येईल अंगावर. ठेव तिकडून तिकडून घे फोटो. तेव्हा कसं बसले ते यायचं अंगावरती. नाही येत नाही येत. अयो मराठी येत? काही नको, चावी झाला आमचा सगळा. नको पायनॅपल पण नको. आम्हाला एवढ्यात फक्त मराठी बोलताना तुम्ही दिसलात. खूप आनंद वाटला. हो. तिला विचार चं नाव आहे ते म्हणजे पेसोप टी. आणि ह्या पेसोप टीमध्ये ही तिस्ता नदी आहे. म्हणजे दार्जिलिंगमध्ये एक छोटं गाव आहे पेसोप टी, त्यामध्ये ही तिस्ता नदी आहे. ह्या तिस्ता नदीला 2023 साली खूप मोठा पूर आला होता. तेव्हा अख्खं छोटंसं गाव वाहून गेलं होतं आणि हे गाव तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. तसेच ह्या नदीला जेव्हा पूर आला तेव्हा आपल्या देशाचे जे सैनिक आहे तिथे 18 सैनिक जवळजवळ तैनात होती. अख्खीच्या अख्खी एक बटालियन पूर्णपणे या नदीला जेव्हा पूर आला होता तेव्हा ही अख्खी एक 18 जणांची बटालियन पूर्णपणे वाहून गेली. पहा, एक खरं सांगू का, खऱ्या अर्थाने आपल्या देशासाठी जे सैनिक बॉर्डरवरती तैनात असतात ना, खऱ्या अर्थाने हीच लोक आपल्या सुरक्षतेसाठी अगदी प्रामाणिकपणे कोणतीही लाज न घेता, थोडंसं मी इथे कठोर बोलते पण हे खरं सत्य आहे, कोणतीही लाज न घेता अगदी प्रामाणिकपणे स्वतःचा जीव मुठीत घेऊन आपल्या देशातील नागरिकांसाठी देशाच्या बॉर्डरवरती अनेक संकटांना सामना देत हे सैनिक आपल्या देशाचं रक्षण करत असतात. पहा, आणि आपल्या या देशाचं रक्षण करता करता ह्यांना काही वेळेस अनेक संकटांना सामना देत देत आपला जीव सुद्धा गमवावा लागतो. खरंच खऱ्या अर्थाने ह्यांना हॅट्स ऑफ आहे. पहा, माझ्या सलाम आहे. हेच हे छोटंसं गाव आहे ते या तिस्ता नदीच्या पुराखाली पूर्णपणे आलं. आणि पलीकडच्या साईडला जी 18 जणांची पूर्णपणे एक बटालियन होती, ही बटालियन पूर्णपणे आपल्या देशाचं संरक्षण करता करता या नदीच्या पुराखाली वाहून गेलं. पहा, खरंच खूप वेदनादायक अशी ही कहाणी आहे, खूप वेदनादायक अशी ही गोष्ट आहे. पहा, म्हणजे जेवढी माहिती मला भेटली आहे तीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर पहा, हे सर्व जे दिसत आहे ना, हे सर्व या तिस्ता नदीच्या पुराखाली वाहून गेलं होतं. पहा, ज्या स्थितीत म्हणजे पूर येऊन गेला तेव्हा ज्या स्थितीत हे गाव होतं त्या स्थितीत अजूनही हे गाव आहे. पहा, ये देखिए सब गांव था ये. हाँ, जगह दिखती है ना. इथे संपूर्णपणे गाव वसलेलं होतं. पहा, खूप छोटंसंच गाव होतं पण अख्खं एक गाव ह्या आणि 18 जणांची एक बटालियन पूर्णपणे या तिस्ता नदीच्या पुराखाली आपल्या देशाचं संरक्षण करता करता वाहून गेली. पहा, पाणी काय झालं, पाणी आलं ना, इकडनं व्हायला जागा नाही भेटली, ते तिथंच आहे. किती काळं पाणी, हिरवं. तर गाईज, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का सर्वांना?
भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत सिक्कीम ट्रिप दार्जिलिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. असेच नवनवीन कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवनवीन कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. हॅव अ गुड डे. आणि हो, ज्यांनी आधी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय. इथेच मी व्हिडिओचा एंड करत आहे.